हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे वर्ड्स, व्होकॅब्युलरी, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडम्स अँड फ्रेजेस आणि करेक्टली स्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आजचा आहे आपला, तो आहे पास्ट टाइम. पास्ट टाइम म्हणजे काय होते तर अशी ऍक्टिव्हिटी, अशी क्रिया जी आपण दररोज करण्याऐवजी आनंदाकरता करत असतो, तर त्याला काय म्हटलं जाते? पास्ट टाइम. एखादा छंद आहे, एखाद्याला बॅडमिंटन खेळायला आवडते, एखाद्याला चेस खेळायला आवडते, तर हे त्याचे जे नेहमीचे काम आहे ते त्या व्यतिरिक्त जे काम करत असतात, जे क्रिया केल्या जाते, त्याला पास्ट टाइम असं म्हटलं जातं. ओके, सो अन ऍक्टिव्हिटी दॅट समवन डज रेग्युलरली फॉर एन्जॉयमेंट. एन्जॉयमेंट करता जे करण्यात येते ती काय असते? पास्ट टाइम असते. रॅदर दॅन वर्क, अ हॉबी. हॉबी सुद्धा एक पास्ट टाइम असतो. तर पास्ट टाइम म्हणजे काय म्हटलं जाते मराठीमध्ये? एखादी क्रिया जी नियमितपणे काम करण्याऐवजी आनंदासाठी केली जाते. ठीक आहे, त्याला काय म्हणतात? पास्ट टाइम. छंद पण आपण म्हणू शकतो, करमणूक सुद्धा, किंवा खेळ. एखादा खेळ असला, तो खेळ जर आपण खेळत आहे कामाऐवजी, तर त्याला सुद्धा पास्ट टाइम म्हटलं जाते. सिनोनिम काय आहे? अम्युजमेंट, अवोकेशन आणि डायव्हर्जन. डायव्हर्टिसमेंट, डिस्ट्रॅक्शन आणि एन्थुसियाझम हे आहेत सिनोनिम्स कशाचे? पास्ट टाइमचे. अँटोनिम्स आहेत टिडियसनेस, लँग्युअर आणि इन्यू. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे? लिंगरिंग. लिंगरिंगचं काय मिनिंग आहे? तर लास्टिंग फॉर अ लॉंग टाइम ऑर स्लो टू एंड. म्हणजेच जो रेंगाळत आहे, जे काम आहे ते रेंगाळत आहे, ज्याला विलंब होत आहे, लास्टिंग फॉर लॉंग टाइम आहे, प्रदीर्घ काळापर्यंत ते चालत आहे, त्याला आपण काय म्हणू? लिंगरिंग असं म्हणू. तर लिंगरिंग म्हणजे काय होते? रेंगाळणारा, प्रदीर्घ किंवा विलंब किंवा टिकणारा सुद्धा म्हणू शकतो आपण. जो जास्त काळ टिकत आहे त्याला सुद्धा आपण लिंगरिंग असं म्हणू. सिनोनिम काय आहे? निगलिंग, ग्नॉइंग, लास्टिंग, रेसिड्युअल, प्रोट्रॅक्टेड, पर्सिस्टंट आणि प्रोलॉंग. हे आहेत सिनोनिम कशाचे? लिंगरिंगचे. आणि अँटोनिम्स आहेत शॉर्ट लिव्ह, लिव्ह आणि इंटरमिटेंट. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे ॲमिलिओरेट. ॲमिलिओरेटचं मिनिंग आहे मेक समथिंग बॅड ऑर अनसॅटिस्फॅक्टरी बेटर. म्हणजेच काय करणे? एकतर अधिक चांगलं करणे, त्याच्यामध्ये सुधारणा करणे, त्याला आपण काय म्हणू? ॲमिलिओरेट म्हणू. त्याला इम्प्रूव्ह करणे, त्याला ॲमिलिओरेट असं म्हटलं जातं. सो ॲमिलिओरेट म्हणजे काय होते? सुधारणे, अधिक चांगला करणे, इम्प्रूव्ह करणे सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. ओके, सो ॲमिलिओरेटचे सिनोनिम्स काय आहेत? ट्विक, एनहान्स, ईज आणि रेड्रेस. आणि अँटोनिम्स आहेत वर्सन आणि डेटिरिओरेट. हे आहेत ॲमिलिओरेटचे सिनोनिम्स अँड अँटोनिम्स. ॲमिलिओरेट म्हणजे काय होते? एकतर सुधारणा करणे होते, अधिक चांगले करणे म्हणजेच इम्प्रूव्ह करणे असं आपण त्याला म्हणू शकतो. इम्प्रूव्ह सुद्धा त्याचं सिनोनिम आहे. ओके, नेक्स्ट आहे चेस्टन. चेस्टनचं काय मिनिंग आहे? ऑफ रिबक ऑर मिसफॉर्च्यून हॅव अ रिस्ट्रेनिंग ऑर मॉड्युलेटिंग इफेक्ट ऑन. म्हणजे काय होते? तर शिस्त लावणे, एक प्रकारची काय? शिस्त लावणे किंवा शासन करून त्याच्यावर सुधारणा करणे, याला काय म्हटलं जाते? चेस्टन. ओके, तर चेस्टन म्हणजे होते शिस्त लावणे, शासन करून सुधारणा करणे.
सिनोनिम्स काय आहेत तर आता चेस्टनचे ते आहेत डिफ्लेट, स्क्वॅश, मॉडिफाय आणि सबड्यू. काय होते मॉडिफाय म्हणजे होते चिडवणे आणि सबड्यू म्हणजे होते वर्चस्व. अँटोनिम्स आहेत रिलीज, कमेंड आणि अपलिफ्ट. हे आहेत अँटोनिम्स चेस्टनचे. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये काय आहे फर्स्ट तर स्टडी ऑफ बर्ड्स. तर जी पक्षी विद्या असते, पक्षी शास्त्र जे असते, म्हणजे एक अभ्यास असतो पक्ष्यांबद्दलचा, त्याला वन वर्ड मध्ये काय म्हटलं जाते इंग्लिशमध्ये ऑर्निथोलॉजी. ऑर्निथोलॉजी हे म्हटलं जाते कशाला पक्षी शास्त्र याला. पक्षीशास्त्र आपण म्हणू किंवा पक्षी विद्या सुद्धा म्हणू शकतो. ओके, स्टडी ऑफ बर्ड्स म्हणजेच ऑर्निथोलॉजी. पक्ष्यांचा अभ्यास म्हणजे ऑर्निथोलॉजी. नेक्स्ट द पिरियड बिटवीन टू रिजन्स. त्याला काय म्हटलं जाते वन वर्ड मध्ये इरा. म्हणजे एक युग असतो. इरा म्हणजे काय आहे तर युग. ओके, युग. त्याला आपण इतिहासातील एक कालखंड सुद्धा म्हणू शकतो. ओके, इतिहासातील एक कालखंड त्याला काय म्हटलं जाते इरा. एक पिरियड म्हणजे हिस्ट्री मधला तो एक पिरियड असतो दोन रिजन्स मधला, त्याला काय म्हटलं जाते एरा. नेक्स्ट आहे करेक्टली स्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला तो आहे लेंथीनेस आणि ऑप्शन सी हा करेक्टली स्पेल्ड आहे. ऑप्शन सी याची करेक्ट स्पेलिंग काय आहे लेंथीनेसची ती आहे LENGTHINESS. लेंथीनेस म्हणजे काय होते तर लांबी. ओके, नेक्स्ट आहे वर्ड कंटिन्युएशन. ऑप्शन डी करेक्ट स्पेलिंग आहे कंटिन्युएशनची ती आहे CONTINUATION. कंटिन्युएशन म्हणजे काय होते तर सातत्य. सातत्य होतं, पुढे चालू ठेवणे असं सुद्धा म्हटलं जाईल आणि निरंतरता. ओके, सो कंटिन्युएशन म्हणजे काय होते निरंतरता. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे डेड टू द वर्ल्ड. डेड टू द वर्ल्डचं मीनिंग काय आहे इफ समबडी इज फास्ट अस्लीप and completely unaware of what is happening around them, he or she is dead to the world. म्हणजेच जो की खूप गाढ झोपलेला आहे, ज्याला त्याच्या आजूबाजूला काय होत आहे हे काहीच माहिती नाही आहे, त्याला काय म्हटलं जाते डेड टू द वर्ल्ड. ओके, सो तो अनअवेअर आहे कम्प्लिटली, त्याच्या आजूबाजूला काय होत आहे त्याला काहीच माहिती नाही आहे, म्हणजे तो खूप गाढ झोपी गेलेला आहे, त्याला आपण काय म्हणू डेड टू द वर्ल्ड. डेड टू द वर्ल्ड म्हणजे काय होते तर खूप गाढ झोपलेला. नेक्स्ट आहे डोंट क्राय ओव्हर स्प्लिट मिल्क. डोंट क्राय ओव्हर स्प्लिट मिल्क म्हणजे होते व्हेन समथिंग बॅड हॅपन्स अँड नथिंग कॅन बी डन टू हेल्प इट, पीपल से डोंट क्राय ओव्हर स्प्लिट मिल्क. म्हणजेच जे पण काही चुका झालेल्या आहे, आधी काही झालेलं आहे तर त्यांच्यावर लक्ष न देणे त्याला म्हटलं जाते डोंट क्राय ओव्हर स्प्लिट मिल्क. म्हणजेच भूतकाळामध्ये ज्या काही घटना झालेल्या आहे त्यांच्याबद्दल काही काळजी करण्याचं कारण नाही, कारण की त्या आपण बदलू शकत नाही. तर हे जे आहे त्याला काय म्हटलं जाते डोंट क्राय ओव्हर स्प्लिट मिल्क. म्हणजे ते आता झालेले आहे त्या चुका, त्याच्यावर लक्ष न देणे, परत परत त्यांना आठवण करून, सो त्याला म्हटलं जाते डोंट क्राय ओव्हर स्प्लिट मिल्क. म्हणजेच चुकांवर लक्ष न देणे किंवा जे आधी झालेलं आहे ते परत परत न काढणे आणि त्याच्यावर लक्ष न देणे, जेणेकरून ते त्यात बदलल्या जाऊ शकत नाही जे आधी झालेलं आहे भूतकाळामध्ये. सो म्हणून त्याला डोंट क्राय ओव्हर स्प्लिट मिल्क असं म्हटलं जातं. ओके, सो हे आहेत आजचे आपले इडम्स अँड फ्रेजेस. करेक्टली स्पेल्ड वर्ड मध्ये होते दोन वर्ड, ते आहे लेंथीनेस आणि कंटिन्युएशन. लेंथीनेस म्हणजे होते लांबी आणि कंटिन्युएशन म्हणजे होते निरंतरता किंवा सातत्य. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे स्टडी ऑफ बर्ड. म्हणजेच पक्ष्यांचा जो अभ्यास असतो, पक्षीशास्त्र जे असते, पक्षी विद्या जो असतो त्याला काय म्हटलं जाते वन वर्ड मध्ये
ऑर्निथोलॉजी. आणि इरा म्हणजे काय होते तर इतिहासातील एक कालखंड किंवा एक युग जो असतो त्याला इरा असं म्हटलं जातं. पास्ट टाइम म्हणजे होते एखादी क्रिया जी नियमितपणे काम करण्याऐवजी आपल्या आनंदासाठी आपण करतो. एखादा छंद किंवा एखादा खेळ त्याला काय म्हटलं जाते पास्ट टाइम. लिंगरिंग म्हणजे आहे रेंगाळणारा, प्रदीर्घ काळ टिकणारा किंवा विलंब ज्याला लागतो त्याला लिंगरिंग असं म्हटलं जातं. एमिल्युरेट म्हणजे आहे सुधार करणे, सुधारणे, अधिक चांगलं करणे किंवा त्याला इम्प्रूव्ह करणे, त्याला आपण एमिल्युरेट असं म्हणू. चेस्टन म्हणजे होते शिस्त लावणे किंवा शासन करून सुधारणा करणे, त्याला आपण चॅस्टन असं म्हणत असतो. सो हे आहेत आपले आजचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स तुम्ही एकदा वाचून घ्या. त्याची मराठी मिनिंग्स तुम्हाला मी दिलेलेच आहे, ते सुद्धा एकदा तुम्ही वाचून घ्या. एक बुक करा, त्यामध्ये तुम्ही रोजचे वर्ड्स जे आहेत ते लिहत चला, ज्यामुळे तुम्हाला एक्झामच्या वेळेस ते इझी पडेल पटकन वाचायला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.